नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्किंग कॅपिटल म्हणजे काय हे आपण डिस्कस केलं, त्याचं मीनिंग बघितलं आणि ते इम्पॉर्टंट काय आहे ते पण बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट हा पार्ट बघणार आहे. म्हणजे कोणकोणते फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला वर्किंग कॅपिटल ठरवताना ते फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील. देर इज नो प्रिसाइज स्टँडर्ड्स टू मेजर वर्किंग कॅपिटल ॲडिक्वसी. म्हणजे एखाद्या बिझनेसला एवढंच वर्किंग कॅपिटल लागेल किंवा एवढं पुरेसं आहे असं आपल्याला काही स्टँडर्ड रूल्स नाही आहेत. मॅनेजमेंट हॅज टू डिटरमाइन द साईज ऑफ वर्किंग कॅपिटल इन द लाईट ऑफ सर्टन अस्पेक्ट्स ऑफ बिझनेस फर्म अँड इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट विदिन विच द फर्म ऑपरेट्स. म्हणजे तुमच्या फर्मचा साईज काय आहे, कुठल्या स्केलवर तुमचे ऑपरेशन्स आहेत, कशा प्रकारचे खर्च असणार, याचा विचार करून मॅनेजमेंटलाच हे डिसाईड करायचं आहे की वर्किंग कॅपिटल किती असलं पाहिजे. आणि ते वर्किंग कॅपिटल डिसाईड करताना हे जे काही फॅक्टर्स दिलेले आहेत ते फॅक्टर्स त्यांनी कन्सिडर करायला पाहिजे. आता पहिला आहे नेचर ऑफ बिझनेस. फर्म्स एंगेज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग इसेन्शियल ऑफ डेली कन्झम्पशन वुड नीड रिलेटिवली लेस वर्किंग कॅपिटल ॲज देअर वुड बी कॉन्स्टंट अँड सफिशियंट कॅश फ्लो इन द फर्म टू टेक केअर ऑफ लायबिलिटीज. म्हणजे काय तर समजा तुम्ही अशा काही कमॉडिटीज मॅन्युफॅक्चर करत आहात ज्या तुमच्या डेली यूजसाठी आहेत. आता डेली यूजसाठी म्हणजे काय, सपोज सोप्स आहेत, बरोबर आहे, सोप्सचा यूज डेली होतो आणि लोक ते परचेस करतात. आता सोपचा यूज जर डेली होतो आहे तर ह्याचा अर्थ कन्झम्पशन तुमचं रेग्युलर इंटरवलमध्ये, लोक ते रेग्युलर इंटरवलमध्ये परचेस करत आहेत. लोक जर रेग्युलर इंटरवलमध्ये परचेस करतात ह्याचा अर्थ लोकांकडनं पैसे पण आपल्याला रेग्युलर मिळणार आहे. मग जर तुम्हाला पैसे रेग्युलर मिळत असतील तर ह्याचा अर्थ तुम्हाला फार जास्त वर्किंग कॅपिटलची आवश्यकता नाही, कारण तुमचा जो कॅश फ्लो आहे, कॅश फ्लो म्हणजे लोकांकडनं पैसे येण्याचा जो पार्ट आहे तो काय राहणार आहे, रेग्युलरली मेंटेन राहणार आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला वर्किंग कॅपिटल काय होणार आहे, कमी राहणार आहे. कारण रेग्युलर फ्लोमध्ये असल्यामुळे, त्या प्रोडक्ट्स असल्यामुळे आपल्याला पैसे रेग्युलर इंटरवलमध्ये मिळत जातात. त्यामुळे वर्किंग कॅपिटल कुठेही ब्लॉक होत नाही, आपल्याला तो फ्लो मेंटेन राहतो. लाईकवाईज पब्लिक युटिलिटी कन्सर्न्स हॅव टू मेंटेन स्मॉल वर्किंग कॅपिटल बिकॉज ऑफ कंटिन्युअस फ्लो ऑफ कॅश फ्रॉम देअर कस्टमर्स. आता पब्लिक युटिलिटी कन्सर्न म्हणजे काय, तर आपण समजा लोकल ट्रान्सपोर्ट घेतलं, सपोज PMT घेतलं पुण्यातलं, तर PMTमध्ये कसं असतं की रोज काहीतरी त्याच्यातनं हजारो लाखो प्रवासी जाणार आहेत, रोज ते तिकीट काढणार आहे, ते तिकिटाचे पैसे PMTला लगेच मिळणार आहेत, बरोबर आहे. त्याच पैशांचा वापर करून PMT काय करणार आहे, तुमच्या बसचा मेंटेनन्स आहे, ड्रायव्हरची सॅलरी आहे किंवा इतर नवीन समजा गाड्या हे करायच्या आहेत, तर ह्या सगळ्यांच्या बाबतीतला पार्ट काय की तुमचा कॅश फ्लो मेंटेन राहतो. सो पब्लिक युटिलिटी कन्सर्नच्या बाबतीत पण तुम्हाला स्मॉल वर्किंग कॅपिटल लागतं. ऑन द कॉन्ट्ररी, या विरोधात किंवा याच्या उलट, इफ द बिझनेस इज डीलिंग इन लक्झरियस प्रोडक्ट्स it requires huge amount of working capital as sale of luxury items are not frequent. म्हणजे काय, तर तुमचे लक्झरी प्रोडक्ट्स तुम्ही मॅन्युफॅक्चर करत आहात, तर लक्झरी प्रोडक्ट जे मॅन्युफॅक्चर करतात त्याचा काही डे टू डे सेल नसतो किंवा वीकली सेल नसतो. कधीतरी 1 महिन्यातून, 2 महिन्यातून, 4 महिन्यातून लोक ते परचेस करणार. म्हणजे डेली सेल्स नसल्यामुळे किंवा फ्रिक्वेंटली सेल नसल्यामुळे तुम्ही जी लक्झरी प्रोडक्ट्समध्ये मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली ती रिकवर व्हायला किंवा त्याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट व्हायला तुम्हाला काही महिने जाणार आहेत, काही दिवस जाणार आहेत. अशा केसमध्ये तुमचं वर्किंग कॅपिटल काय पाहिजे, जास्त पाहिजे. ओके. ट्रेडिंग ऑर मर्चंडायझिंग फर्म्स विच आर कन्सर्न विथ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स हॅव टू कॅरी बिग इन्व्हेंटरीज ऑफ गुड्स टू मीट कस्टमर्स डिमांड अँड हॅव टू एक्सटेंड क्रेडिट फॅसिलिटीज टू अट्रॅक्ट कस्टमर्स. हेन्स दे नीड लार्ज अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल. आता जे काही ट्रेडिंग आहे, व्यापार जे करतात, म्हणजे ज्याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस तुम्ही डिस्ट्रीब्यूट करता, रादर गुड्स डिस्ट्रीब्यूट करता, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायला लागतं की रेग्युलर बेसिसवर तुम्हाला ते गुड्स डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत लोकांना, आणि लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला त्यांना क्रेडिट फॅसिलिटी द्यायचे, म्हणजे उधारीवर गुड्स द्यायचे. मग या केसमध्ये तुम्हाला मॅक्सिमम अमाऊंट ऑफ स्टॉक तुमच्याकडे ठेवायला लागतो. मॅक्सिमम अमाऊंट ऑफ स्टॉक ठेवला म्हणजे तेवढी इन्व्हेस्टमेंट आली, बरोबर आहे. आणि लोकांना देताना तुम्हाला 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवसांच्या क्रेडिटवर दिलं तर ते पैसे यायला पण तेवढा वेळ लागणार आहे. मग अशा केसमध्ये तुमचं वर्किंग कॅपिटल काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. सो
नेचर ऑफ बिझनेस, दिस इज द फर्स्ट फॅक्टर विच अफेक्ट द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. आता आपण नेक्स्ट पार्ट बघूयात. साईज ऑफ बिझनेस. आता हे खूप इझी आहे. द साईज ऑफ बिझनेस ऑल्सो अफेक्ट्स द रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. अ फर्म विथ लार्ज स्केल ऑपरेशन, मगाशी म्हणालो मोठ्या स्केलवर जर तुमचं ऑपरेशन्स असतील बिझनेसचे, तर तुमचं वर्किंग कॅपिटल काय असणार, ऑब्व्हियसली जास्त असणार. कारण तेवढ्या प्रमाणात तुम्हाला रॉ मटेरियल परचेस करायचं आहे, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला तुमच्या मशीन्सचं मेंटेनन्स करायचं आहे, रेंट भरायचं आहे, ॲडव्हर्टिजमेंट पेड करायची. सो जेवढ्या लार्ज स्केलला तुमचं ऑपरेशन्स तेवढंच तुम्हाला वर्किंग कॅपिटल जास्त लागणार. नेक्स्ट फॅक्टर आहे व्हॉल्यूम ऑफ सेल्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग साईज ऑफ वर्किंग कॅपिटल. द व्हॉल्यूम ऑफ सेल्स and size of working capital are directly related with each other. If volume of sales is increases, there is an increase in the amount of working capital and vice versa. Obvious आहे, तुमचे सेल्स जेवढे जास्त होतील, बरोबर आहे, तेवढं तुमचं जे वर्किंग कॅपिटल आहे ते काय होणार आहे, जास्त असणार आहे. आणि तुमचं सेल्स जर कमी झाले तर वर्किंग कॅपिटल कमी होणार. कारण सेल जास्त झाले म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन जास्त करायचं आहे, तुमची इलेक्ट्रिसिटी, पॉवर हे कन्झम्पशन वाढणार आहे, तुम्हाला ॲडिशनल वर्कर्स तिथे एम्प्लॉय करायला लागतील, त्यांचे वेजेस वाढणार, सॅलरीज वाढणार, सेल्स कमिशन वाढेल, ॲडव्हर्टिजमेंट वाढेल, ट्रान्सपोर्ट वाढेल. त्यामुळे जेवढे सेल्स जास्त तेवढंच तुमचं वर्किंग कॅपिटल काय होणार आहे, जास्त. जेवढे सेल्स कमी तेवढंच वर्किंग कॅपिटल तुमचं कमी राहणार. नेक्स्ट पार्ट आहे प्रोडक्शन सायकल. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इंटू फिनिश गुड्स इज कॉल्ड ॲज प्रोडक्शन सायकल. प्रोडक्शन सायकल म्हणजे काय, तुमच्याकडच्या रॉ मटेरियलला फिनिश गुड्समध्ये कन्वर्ट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात प्रोडक्शन सायकल. इफ द पिरियड ऑफ प्रोडक्शन सायकल इज लॉंगर देन द फर्म नीड्स मोर अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल. आणि इफ मॅन्युफॅक्चरिंग सायकल इज शॉर्ट इट रिक्वायर्स लेस वर्किंग कॅपिटल. म्हणजे तुमची जी प्रोडक्शन प्रोसेस आहे किंवा प्रोडक्शन सायकल आहे ती जेवढी जास्त लांब असणार, जास्त कालावधीसाठी चालणार आहे, जेवढा जास्त प्रोसेस असतील त्याच्यामध्ये तितकं तुम्हाला वर्किंग कॅपिटल जास्त लागणार. आणि ती प्रोसेस जेवढी शॉर्ट तेवढं वर्किंग कॅपिटल कमी होणार आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतं, मग मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर त्याला एक शेप दिला जातो, मग त्याचं एक प्रायमरी पॅकिंग असतं, मग परत त्याला एक सेकंडरी पॅकिंग येतं, मग ते पॅकिंग झाल्यानंतर पुन्हा आणखीन कुठेतरी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ते वेगवेगळ्या बॉक्समध्ये जातं. अशी जर लांबट प्रोसेस असेल, समजा लेंदी प्रोसेस असेल, तर तुम्हाला वर्किंग कॅपिटल जास्त लागणार. त्या उलट तुमचं प्रोसेस जर शॉर्ट असेल तर तुम्हाला वर्किंग कॅपिटल कमी लागेल. नेक्स्ट पार्ट आहे बिझनेस सायकल. व्हेन देअर इज अ बूम इन द इकॉनॉमी. बूम हे रिसेशनच्या ऑपोजिट आहे. रिसेशन म्हणजे मंदी आणि बूम म्हणजे एकदम चांगला काळ आहे. म्हणजे थोडक्यात मार्केटमध्ये गुड्स आणि सर्व्हिसची डिमांड जास्त आहे, तुम्ही जेवढं जास्त सेल कराल तेवढं तुमचं प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे. सो व्हेन देअर इज अ बूम इन द इकॉनॉमी सेल्स विल इन्क्रीज. सेल्स तुमचे ऑटोमॅटिक वाढतात. दिस विल लीड टू इन्क्रीज इन द इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक्स. कुठल्याही मॅन्युफॅक्चरला किंवा कुठल्याही कंपनीला जसं लक्षात आलं की त्यांचं प्रोडक्टला मार्केटमध्ये डिमांड आहे आणि मार्केटमध्ये त्यांचं कमॉडिटी जास्तीत जास्त सेल होत आहेत, त्यावेळेस त्यांना काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त स्टॉक्स किंवा जास्तीत जास्त गुड्स मॅन्युफॅक्चर करायला पाहिजे. दिस रिक्वायर्स ॲडिशनल वर्किंग कॅपिटल. म्हणजे जेव्हा बूम पिरियड आहे, बरोबर आहे, किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणतो की सेल्स जास्त आहेत, तेव्हा तुमचं वर्किंग कॅपिटल जास्त लागणार. ड्युरिंग रिसेशन म्हणजे मंदीचा काळ सेल्स विल डिक्लाइन. सेल्स ॲटोमॅटिकली कमी होतात. हेन्स द नीड ऑफ वर्किंग कॅपिटल विल ऑल्सो डिक्लाइन. ठीक आहे. म्हणजे कोरोनाच्या काळात जर तुम्ही बघायला गेलात तर तेव्हा काय झालं होतं, गुड्स आणि सर्व्हिसेस सेलच करू शकत नव्हतं किंवा लोकांची डिमांड पण नव्हती. तेव्हा ॲटोमॅटिकली प्रोडक्शन कमी होतं, प्रोडक्शन स्लो डाऊन होतं. त्यावेळेस तुमचं वर्किंग कॅपिटल काय होतं, ॲटोमॅटिकली कमी राहतं. नेक्स्ट पार्ट आपण बघूया. टर्म्स ऑफ परचेस अँड सेल्स. If the firm does not get credit facility from purchasers but adopts liberal credit policy for its sales, then it requires more working capital. आता हे कसं आहे बघा, सपोज एक्स ही कंपनी, ओके, आणि ही कंपनी गुड्स परचेस करतात वाय या कंपनीकडून.
ओके. आणि वाय कंपनी एक्स कंपनीला क्रेडिट फॅसिलिटी देत नाही. थोडक्यात एक्सनी वायकडनं गुड्स परचेस करताना किंवा रॉ मटेरियल परचेस करताना कॅश बेसिसवर करायचं. तर काय होणार आहे, एक्सनी सपोज एका वेळेस 10 लाख रुपीजचे रॉ मटेरियल परचेस केलं आणि एक्सनी ते इमिजिएट पेमेंट कोणाला केलं, वायला केलं. म्हणजे ऑलरेडी एक्स या कंपनीचा 10 लाख रुपये खर्च झालेला. आता एक्सनी त्याच्यावर प्रोसेस केली, मॅन्युफॅक्चर केलं आणि ते गुड्स सोल्ड केले त्यांच्या कस्टमरला त्यांनी लिबरल क्रेडिट पॉलिसी ॲडॉप्ट केली. लिबरल क्रेडिट पॉलिसी म्हणजे सरसकट सगळ्यांना ज्यांना वाटेल त्यांनी क्रेडिटवर घेऊन जायचं. हार्ड अँड फास्ट जो काही आपण म्हणतो तसा काही रूल ठेवलेला नाही आहे. मग आता काय होणार आहे की ऑलरेडी 10 लाख रुपये तुम्ही खर्च केलेला आहे, त्याच्या प्रोसेसवर खर्च करून समजा त्या कमॉडिटीची प्राईस झाली 20 लाख रुपीज, बरोबर आहे, मॅन्युफॅक्चरिंग आणि सगळं पॅकेजिंग वगैरे धरून, ॲडव्हर्टिजमेंट वगैरेचा खर्च धरून. आणि तुम्ही कस्टमरला विकताय क्रेडिटवर विकताय म्हणजे 4 दिवस 8 दिवस 15 दिवस तुम्ही त्यांना काय दिलेलं आहे, क्रेडिट फॅसिलिटी दिली आहे. म्हणजे एकीकडे तुमचे 20 लाख रुपये काय झालेत, अडकून पडलेत आणि लोकांकडनं कस्टमरकडनं लवकर पैसे येत नाही. अशा वेळी तुमचं वर्किंग कॅपिटल जास्त लागणार, कारण तुमच्याकडे ते रोटेशन होण्यासाठी किंवा तो फ्लो मेंटेन राहण्यासाठी तेवढे फंड्स नाहीत. ऑन द अदर हँड, इफ क्रेडिट टर्म्स ऑफ परचेस आर फेवरेबल, याच्या उलटं परचेस करताना तुम्हाला क्रेडिट टर्म्स चांगल्या मिळतात. म्हणजे रॉ मटेरियल परचेस केलं आणि महिन्याभराने पैसे द्यायचे, 15 दिवसांनी पैसे द्यायचे. अँड द टर्म ऑफ क्रेडिट सेल्स आर लेस लिबरल, आणि तुम्ही सेल्स करताना किंवा क्रेडिट सेल्स करताना त्यांना खूप कमी वेळ देत आहे, 2 दिवसात 4 दिवसात पैसे देतात. तर काय होणार आहे, तुमच्याकडचा कॅश फ्लो जास्त मेंटेन राहणार आहे किंवा तुम्हाला पैसे लगेच येत आहेत आणि पैसे द्यायचे उशिरा. या केसमध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटल काय लागणार आहे, लेस. दस वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट विल बी रिड्यूस. येतो लक्षात मुद्दा? जेवढं आपल्याला क्रेडिट मिळालं तर आपल्याला पैसे उशिरा द्यायचे आहेत, बरोबर आहे, आणि आपण लोकांना विकले आणि त्यांच्याकडनं लवकर पैसे घेतले तर आपल्याकडचं पैसे जे आहे, खेळतं भांडवल आहे, वर्किंग कॅपिटल, ते जास्त राहणार. क्रेडिट कंट्रोल. क्रेडिट कंट्रोल includes the factors such as volume of credit sales, the terms of credit sales, the collection policy, etc. If credit control policy is sound म्हणजे good, if credit policy is sound, it is possible for the company to improve its cash flow. If credit policy is liberal, it creates a problem of collection of funds. It can increase possibility of bad debts. बॅड डेट्स म्हणजे जे पैसे आपल्याला रिकवर झाले नाहीत, जे बुडाले, त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. Therefore, a firm requires more working capital. Thus, the firm making cash sales requires less working capital. आता याच्यात 3 गोष्टी आहेत, व्हॉल्यूम ऑफ क्रेडिट सेल्स, टर्म्स ऑफ क्रेडिट सेल्स आणि द कलेक्शन पॉलिसी. पण एक छोटंसं उदाहरण घेऊया. सपोज एक कंपनी आहे, त्या कंपनीचे टोटल सेल्स आहेत 1 लाख रुपीज फॉर एक्झाम्पल आपण घेऊया पर मंथ. याच्यामध्ये त्यांचे कॅश सेल्स किती आहेत, तर 30,000 आहेत ओनली, आणि तुमचे क्रेडिट सेल्स किती आहेत, तर 70,000 आहे. ओके, म्हणजे तुमचं 70% क्रेडिट सेल्स आहेत आणि 30% कॅश सेल्स आहेत. म्हणजे 1 लाख रुपयांचे तुम्ही गुड्स विकता, त्यातले 30,000 रुपये तुम्हाला इमिजिएटली मिळतात, 70,000 रुपीज हे तुम्हाला काही वेळाने मिळणार आहे. म्हणजे काय झालं, व्हॉल्यूम ऑफ क्रेडिट सेल्स इकडे जास्त आहे. ओके, द टर्म्स ऑफ क्रेडिट सेल्स. आता हे 70,000 रुपीचे जे क्रेडिट सेल्स केले तुम्ही वेगवेगळ्या कस्टमरला केलेले आहेत, ते सगळे आपले कोण झाले, डेटर्स, बिकॉज दॅट मच अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम देम. आता तुम्ही ह्याचे टर्म ऑफ क्रेडिटचं एकदम लिबरल ठेवलं, हां 4 दिवसांनी द्या, 8 दिवसांनी द्या, 15 दिवसांनी द्या, महिन्यानी पैसे द्या, असं झालं तर काय होणार, लोक काय करणार, पैसे द्यायला टाळाटाळ करणार. जेवढे लोक पैसे द्यायला टाळाटाळ करणार तेवढे तुमच्याकडे येणारा कॅश फ्लो कमी झाला, बरोबर आहे. आपल्याकडे येणारा कॅश फ्लो कमी झाला की आपल्याला काय होणार आहे, फंड्सचा प्रॉब्लेम होणार आहे, कारण आपला कॅश फ्लो कमी झाल्यामुळे आपण रेग्युलर एक्सपेंडिचर कसे करणार. आणि कलेक्शन पॉलिसी जर तुम्ही टाईट ठेवली, म्हणजे त्यांच्या सगळ्यांचा रेग्युलर फॉलोअप घेणं, त्यांच्याकडनं पैसे रिकवर करणं, तर तुम्हाला पैसे वेळेत मिळतील. जर कलेक्शन पॉलिसी लूज असेल, तुम्ही त्यांचा फॉलोअपच नाही घेतला, सोडून दिलं, तर तुम्हाला काय होणार आहे, बॅड डेट्स म्हणजे जे पैसे मिळाले नाहीत, बुडाले, ते बॅड डेट्स. मग अशा प्रकारची जर तुमची पॉलिसी राहिली क्रेडिट सेल्सच्या बाबतीत, तर ऑब्व्हियसली तुमचा कॅश फ्लो कमी राहणार आहे, तुम्हाला जास्तीत जास्त फंड्स लागतील वर्किंग कॅपिटलसाठी, म्हणजे तुम्हाला वर्किंग कॅपिटल
जास्त लागणार. या उलट समजा तुमचे कॅश सेल्स जास्त असतील, म्हणजे सपोज दुऱ्यात 1 लाखांमधले तुमचे 90,000 90,000 कॅश सेल्स आहेत किंवा 95,000 कॅश सेल्स आहेत, तर तुम्हाला पैसे इमिजिएट मिळतात. पैसे इमिजिएट मिळतात तर रोलिंग होत आहे, म्हणजेच वर्किंग कॅपिटल चांगलं राहणार. नेक्स्ट पार्ट बघूयात आपण, ग्रोथ अँड एक्सपान्शन. द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट ऑफ अ फर्म विल इन्क्रीज विथ ग्रोथ ऑफ द फर्म. ऑब्व्हियसली आहे की कुठलीही ग्रोईंग कंपनी जी आहे, ज्याचा कंपनीचा टर्नओव्हर वाढतो आहे, म्हणजेच सेल्स वाढत आहेत किंवा नवीन प्रोडक्ट्स तुम्ही इंट्रोड्यूस करत आहात किंवा नवीन प्रोजेक्ट सुरू करताय, तर त्यांचं वर्किंग कॅपिटल हे वाढणारच, कारण तुम्हाला ॲडिशनल काहीतरी गोष्ट करायची तर ॲडिशनल फंड्स हे पाहिजेच आहेत. नेक्स्ट पार्ट बघूयात आपण, मॅनेजमेंट ॲबिलिटी. द रिक्वायरमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल is reduced if there is a proper coordination between production and distribution of goods. A firm stocking on heavy inventory calls for higher level of working capital. आता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन दोन पार्ट आहे. म्हणजे सपोज एखाद्या कंपनीचं दर महिन्याचं प्रोडक्शन पर मंथ हे आहे सपोज 10,000 युनिट्स. दर महिन्याला तेवढं प्रोडक्शन करतात आणि त्यांचं सेल्स पर मंथ आहे सपोज 3,000 युनिट्स. बरोबर आहे. आता हे समजा कंटिन्युअसली सुरू आहे की प्रोडक्शन 10,000 होतं आहे. मग समजा 5 महिन्यांमध्ये तुमचं 10,000 पर मंथ झालं, तर 10,000 × 5 म्हणजे तुमचं 5 महिन्यातलं टोटल प्रोडक्शन किती झालं, 50,000 युनिट्स. बरोबर आहे. आणि 5 महिन्यातले त्यांचे सेल्स किती आहेत, तर 15,000 युनिट्स. करेक्ट आहे. आता झालं काय बघा सिच्युएशन, आफ्टर 5 months द टोटल प्रोडक्शन वॉज 50,000 युनिट्स अँड द ॲक्च्युअल सेल्स मेड बाय द सेल्स डिपार्टमेंट वॉज ओनली 15,000 युनिट्स. म्हणजे 5 महिन्यानंतर तुमच्याकडे शिल्लक साठा, क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स, फिनिश गुड्स किती राहणार, 50,000 - 15,000 35,000. मग 35,000चा स्टॉक तुमच्याकडे नुसता शिल्लक आहे, पडू नये. म्हणजे तेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट, तेवढे तुमचे पैसे तिथे अडकून पडले. मग असं जर असेल की तुमच्यामध्ये प्रॉपर जर कम्युनिकेशन नसेल, प्रॉपर जर कोऑर्डिनेशन नसेल, तर काय होतं, हा जो अनसोल्ड फिनिश गुड्सचा स्टॉक आहे तो जास्तीत जास्त शिल्लक राहतो आणि तेवढं वर्किंग कॅपिटल तुमचं ब्लॉक होतं. बरोबर आहे. या उलट जर प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सेल्स डिस्ट्रीब्युशन यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असेल, तर सेल्स डिपार्टमेंट इमिजिएटली प्रोडक्शन डिपार्टमेंटला सांगणार की आमच्याकडे दर महिन्याला 3,000 ऑन ॲन ॲव्हरेज एवढंच सेल होतो आहे, तुम्ही दर महिन्याला एवढं प्रोडक्शन करूच नका, तुम्ही 4,000 करा, 3,500 करा. जेव्हा आमचे सेल्स वाढतील तेव्हा आम्ही तुम्हाला इंटिमेट करू, तेव्हा तुम्ही प्रोडक्शन वाढवा, जेणेकरून आपला अनसोल्ड फिनिश गुड्स जे आहेत त्याचा स्टॉक आहे तो कमीत कमी राहील आणि वर्किंग कॅपिटल तेवढं ब्लॉक होणार नाही. सो द कोऑर्डिनेशन बिटवीन प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड सेल्स डिपार्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड द लास्ट फॅक्टर, external factors. If financial institutions and banks provide funds to the firm as and when required, the need for working capital is reduced. आता ऑब्व्हियस आहे, कुठलाही बिझनेस असतो त्याला वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट ही असतेच सातत्याने, एक्सपान्शन करताना किंवा इनिशियल स्टेजला रेग्युलर. पण मग जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा बँक्स आहेत, यांनी जर वेळच्या वेळी त्या ऑर्गनायझेशनला, त्या कंपनीजला जर फंड्स रेडी करून दिले तर त्यांना ते फंड्स मिळत जातील. बरोबर आहे. म्हणजे त्यांचं वर्किंग कॅपिटल काय होणार, त्यांना मिळणार आणि फंक्शनिंग स्मूथ राहील. जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि बँक्स यांनी फंड्स प्रोव्हाइड केले नाही तर वर्किंग कॅपिटलचं शॉर्टेज हे होणारच आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघितलं फॅक्टर्स अफेक्टिंग वर्किंग कॅपिटल स्ट्रक्चर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय आणि त्याचे डिटेल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.